वही जो होते ही। वार्ड 124 के माजी नगर सेवक हारून खान और माजी नगर सेविका ज्योति हारून खान द्वारा शिवसेना शिंदे गुट कार्यकर्ताओं को नियुक्ति पत्र बांटा गया था। ये प्रोग्राम रहेजा हॉल ऑपोजिट पंकेश्वर बाबा दरगाह घाटकोपर में रखा गया था। कार्यक्रम में चीफ गेस्ट के तौर पर शिवसेना सचिव संजय मौर्य साहब को बुलाया गया था। डॉक्टर सुबोध बावदानी घाटकोपर विधानसभा प्रमुख शिवसेना, सौ संगीता ताई हुले घाटकोपर विधानसभा महिला प्रमुख शिवसेना, शंकर वरहाडी नवनिर्वाचित शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक 124। नमस्कार, आदाब। माय इंडिया न्यूज़ में आपका स्वागत है। इस वक्त हमें 124 वार्ड में पार्क साइड में और हमारे साथ हैं माजी नगर सेवक हारून खान जी और एक सोडा का आयोजित किया गया था। देख सकते हैं आप, शिवसेना प्रभाग 124 की तरफ से नियुक्ति की गई थी। आइए हारून खान जी से बात करते हैं, क्या ये आयोजित किया गया है, वादों में क्या है और किसका मतलब। हारून खान जी, माय इंडिया न्यूज़ में आपका स्वागत है। बताइए, जो अभी ये प्रोग्राम आपने आयोजित किया तो क्या है उस महत्व से बताएंगे अपने पक्ष से। नहीं, विक्रोली पार्षद वार्ड नंबर 124 में आज हमने वार्ड अध्यक्ष की नियुक्ति की है और जितने भी हमारे वार्ड में उप शाखा प्रमुख हो गए, गढ़ प्रमुख हो गए, महिला उप शाखा प्रमुख, महिला गढ़ प्रमुख, तो सभी की आज नियुक्ति हुई है और उनको सबको लेटर आज दिया गया है। तो जैसे आप देख ही रहे हैं कि इतने सैकड़ों हजारों की संख्या में यहाँ पे महिलाएं और यंग लड़के पुरुष यहाँ पे सब लोग शामिल हुए थे और सभी को यहाँ पे आज 124 में वार्ड के सबको लेटर दिया गया और हमारे नवनिर्वाचित वार्ड अध्यक्ष शंकर वराडी, इनको वार्ड अध्यक्ष बनाया गया, इनको शाखा प्रमुख बनाया गया। अच्छा शंकर जी, बताइए, अभी आपको 124 वार्ड का शाखा प्रमुख बनाया गया है शिवसेना की तरफ से, शिंदे गढ़ की तरफ से। तो अभी आगे का क्या है आपका प्लान, जरा बताएंगे। पार्क साइड के लिए आप क्या करना है, तो क्या योजना है आपकी। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाचे सचिव श्री संजय मोरे यांनी माझी या विभागामध्ये शाखा प्रमुख या पदावर नियुक्ती केली। या पदावर नियुक्ती केल्यानंतर हारून खान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक 124 मध्ये महिला उपशाखा प्रमुख, पुरुष उपशाखा प्रमुख, महिला गट प्रमुख, पुरुष गट प्रमुख यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची सुद्धा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आणि एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हारून खान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला आणि पक्षाला एक चांगली बळकटी मिळावी या हिशोबाने आजच्या या कार्यक्रमातून निष्पन्न झालेले आहे। ठीक है, शुक्रिया माननीय से बात करने के लिए। आइए उनसे बात करते हैं कि उप शाखा प्रमुख का उनको पोस्ट दिया गया है। हमारे साथ है शंकर वराडी। शंकर भाई उनके बारे में कुछ बताएंगे, फिर उनसे बात करेंगे। अलाउद्दीन भाई यांचं खूप मोठं विभागामध्ये कार्य आहे आणि ते कार्य बघितल्यानंतर आमचे नगरसेवक हारून खान साहेब प्रभावित झाले आणि त्यांनी मला यांच्या नावाची शिफारस केली की यांना मोठ्या पदावर घेण्याबाबत। तर आज मी यांची उपशाखा प्रमुख या पदावर नियुक्ती केलेली आहे आणि मला आशा आहे की या विभागामध्ये या पदाचा योग्य वापर करून समाजातील जनतेला आणि आपल्या विभागातील जनतेला चांगला न्याय देतील अशी मला खात्री आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर गवाही दिली आहे, त्याच्यावर 2 मीटिंग सुद्धा झाली आणि भावदानी सुद्धा माझ्याबरोबर होते। तो त्यांचे पण विभागाचे काय आपला सर्वांचा काम आहे बिल्डिंग बांधण्याचा आणि आपल्या विभागाचा, तो लवकर त्याचा पण काम सागरनगरच्या बिल्डिंग बांधण्याचं काम चालू होणार आहे। बाकी एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल सांगायचं असेल तर आपल्याला माहितीच आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये किती त्यांनी काम केले। तर रात्री दिवस ते काम करत आहे, रात्री 2-2, 4-4 वाजेपर्यंत जागतात, सकाळी परत उठून 6 वाजता विभागामध्ये कामासाठी लागत आहे। हे बघून मला जास्तच आनंद वाटतोय। खान साहेब, खरोखर तुम्ही हा वॉर्ड नुसता बांधला नाहीये पक्षाच्या दृष्टिकोनाने, तुम्ही ह्या घराघरामध्ये पोहोचलेला। म्हणून आता मला प्रश्नचिन्ह होता पहिला, खान साहेब काय करतात। खान साहेब घराघरात जाऊन आपलं मन जिंकण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी घराघरामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे। अशा माणसाला घरातूनच काय, या वॉर्डमधूनच काय, घरातून पण कोणी बाहेर काढू शकत नाही।
Subscribe and press bell icon to get daily updates.